हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक्सरसाइज 1.2 फर्स्ट लेसनचं आपण पाहणार आहोत. त्याला लागणारे जे टर्म्स आहेत त्यामध्ये मोस्टली लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर याच्याशी रिलेटेड हे प्रॉब्लेम आहेत. लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर. मग आपण हे फॉर्म्युले आधी पाहिलेले आहेत, एकदा आपण फक्त रिवाइज करूया. आपण लेंथ ऑफ आर्क हा आपण जनरली आपण एल हे लेटर वापरतो, पण 11वी एस वापरतात. लेंथ ऑफ आर्क इक्वल्स आर थिटा आणि एरिया ऑफ सेक्टर हाफ आर स्क्वेअर थिटा. आणि या दोन्ही केसमध्ये थिटा कसा असला पाहिजे तर तो रॅडियन मध्ये असला पाहिजे. जर आपल्याला डिग्री मध्ये दिला असेल तर त्याला रॅडियन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. मग डिग्री टू रॅडियन कन्वर्ट करताना आपण काय लक्षात ठेवले, पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं. डिग्री टू रॅडियन कन्वर्ट करताना पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, आता काही प्रॉब्लेम मी नुसते एक्सप्लेन करेन, काही करून दाखवेन. हा सगळा एक्सरसाइज तुम्ही नंतर वहीत सोडवून ठेवायचा. आणखी एक गोष्ट ती म्हणजे अशी की आता इथून पुढे हे नेहमी लक्षात ठेवा की त्याला प्रॉपर मेथड अगदी असंच लिहिलं पाहिजे तसंच लिहिलं पाहिजे. हे आता 11वी-12वी तसं काहीही नसतं. मेन पर्पज असतो आपला अंडरस्टँडिंग अँड हाऊ टू सॉल्व. तुम्हाला ते इम्प्लिमेंटेशन त्याचं जमलं पाहिजे, ते अप्लाय करता आलं पाहिजे. आता इथून पुढे आपला ऍप्लिकेशन बेस्ड स्टडी जास्त असतो. त्यामुळं ते ही मेथड कशी लिहायची किंवा शाळेसारखं आपल्याला कसं शाळेत कंपल्सरी असंच लिहा तसंच लिहा हे जे काही प्रकार होते हे 11वी-12वीत असत नाही. ओके, फक्त गिवन इन्फॉर्मेशन जी आहे ती लिहून घ्यायची, काय विचारले ते बघायचं आणि त्यानुसार सोडवून घ्यायचं. अशा प्रकारे प्रॉब्लेम सोडवतात. फर्स्ट क्वेश्चन पाहिला का, फाइंड द लेंथ ऑफ आर्क ऑफ अ सर्कल which subtends an angle of 108 degree at the center if the radius of circle is 15 cm. सर्कलची रेडियस 15 सेंटीमीटर दिली. आर्कची लेंथ विचारली, म्हणजे लेंथ ऑफ आर्क आपल्याला विचारले. अँगल 108 डिग्रीचा आहे ऍट द सेंटर. तर लेंथ ऑफ आर्क किती. आता ह्या फिगरची तशी काय आवश्यकता नाहीये, पण केवळ तुम्हाला क्वेश्चन समजावा म्हणून मी फिगर ड्रॉ करतो. बघ, आर्क ए बी न सेंटरला जो अँगल केलाय तो समजा 108 डिग्रीचा अँगल आहे. सर्कलची रेडियस काहीतरी 15 सेंटीमीटर आपल्याला दिलेली, 15 सेंटीमीटर. तर या आर्कची लेंथ काय, आर्क ए बी ची लेंथ काय असं आपल्याला विचारलं. ठीक आहे, बघा सोल्युशन कसं मिळणार. रेडियस ऑफ सर्कल इक्वल्स आर इक्वल्स 15 सेंटीमीटर. मेजर ऑफ आर्क, आर्कचं मेजर म्हणजे सेंट्रल अँगल. मेजर ऑफ आर्क म्हणा किंवा मेजर ऑफ सेंट्रल अँगल असं म्हणलं तरी चालेल. या दोन्हीचा अर्थ एकच आहे, कारण आर्कचं जे मेजर असतं हे सेंट्रल अँगल वरती अवलंबून असतं. सेंट्रल अँगलचं मेजर आणि आर्कचं मेजर सेम असतं, दोन्ही टर्म सेम आहे. मेजर ऑफ आर्क किंवा मेजर ऑफ सेंट्रल अँगल इक्वल्स थिटा. हा काय दिलाय सांगा तुम्हाला, तो थिटा 108 डिग्री. मग याला लगेच आपण डिग्रीला काय करून घेऊया, पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करून त्याला रॅडियन मध्ये कन्वर्ट करून घेऊया. डिग्री टू रॅडियन पाय बाय 180. आता हे दोघेही 9च्या टेबल मध्ये येतील. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 2 जा 18 0. अजून 4च्या टेबल, 4 3 जा 4 5. न्यूमरेटर 3 पाय अपॉन 5. देयरफॉर थिटा इक्वल्स किती आला बघा, 3 पाय अपॉन 5. हा झाला तुमचा सेंट्रल अँगल. कशामध्ये, हा रॅडियन मध्ये. आपल्याला काय विचारले, लेंथ ऑफ आर्क. फॉर्म्युला लिहायचा, लेंथ ऑफ आर्क इक्वल्स आर थिटा. लेंथ ऑफ आर्क इक्वल्स आर थिटा. रेडियस किती आहे 15 आणि थिटा 15 सेंटीमीटर आहे आणि थिटा काय बघा 3 पाय बाय 5. 5 1 जा 5, 5 3 जा 15. फायनल आन्सर 3 3 जा 9 पाय सेंटीमीटर. सो लेंथ ऑफ आर्क इज 9 पाय सेंटीमीटर. ओके, त्याला फिगर वगैरे काढणं आवश्यक नाही. नाउ क्वेश्चन नंबर 2. The radius of circle is 9 centimeter.
Find the length of arc of this circle which cuts off a chord of length equal to the radius. Which cuts off a chord of length which is equal to radius. बघा फिगर मध्ये बघा. आता ह्याला फिगर काढली तरी चालेल ना. O is the center of circle with radius 9 cm. या chord AB ची लेंथ देखील रेडियस इतकीच आहे म्हणजे 9 सेंटीमीटर इतकीच आहे. मग जर तिन्ही सेगमेंट्स 9 सेंटीमीटर झाले तर हा ट्रायंगल OAB हा कसला ट्रायंगल झाला सांगा. इक्विलॅटरल ट्रायंगल झाला आणि त्याचा प्रत्येक अँगल किती असेल 60 डिग्री असेल म्हणजे रेडियन π/3 असेल. लेंथ ऑफ आर्क विचारलेले आपल्याला सेम फॉर्म्युला लेंथ ऑफ आर्क AB इक्वल्स r थीटा रेडियस 9 थीटा π/3. फक्त लिहिताना स्टेप्स कशा लिहायच्या ते आपण आता बघू. O is the center of circle with radius 9 centimeter. Length of chord AB equals 9 centimeter. Therefore, length OA equals length OB equals length AB equals 9 centimeter. OA, OB and AB या तिघांच्या लेंथ्स काय दिल्या 9 centimeter. Therefore, triangle OAB is an equilateral triangle. Therefore, triangle OAB is an equilateral triangle. Therefore, measure angle AOB equals 60 degree equals π/3. Therefore, length of arc AB equals r theta. Radius 9. तो एकदम मीटर किंवा सेंटीमीटर काय का सेंटीमीटर आहे. लेंथ ऑफ आर्क रेडियस ऑफ सर्कल इज 9 सेंटीमीटर आणि थीटा जो आहे तो किती आहे π/3. 3 3 is 9. Final answer 3 pi centimeter. So length of arc AB is 3 pi centimeter. Now question number 3. Find the angle in degree subtended at the center of a circle by an arc whose length is 15 centimeter if the radius of the circle is 25 centimeter. काय काय दिले बघा तुम्हाला याच्यामध्ये. लेंथ ऑफ आर्क 15 सेंटीमीटर दिले आणि रेडियस ऑफ सर्कल 25 सेंटीमीटर दिले आणि विचारले फाइंड द अँगल इन डिग्री सबटेंडेड ऍट द सेंटर. म्हणजे सेंट्रल अँगल तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. ओके बघा रेडियस ऑफ सर्कल r equals 25 सेंटीमीटर. नंतर लेंथ ऑफ आर्क म्हणजे S इक्वल्स 15 सेंटीमीटर आणि मेजर ऑफ सेंट्रल अँगल इक्वल्स थीटा इक्वल्स क्वेश्चन मार्क. आणि हा थीटा आपल्याला त्यांनी डिग्री मध्ये विचारला आहे. ओके मग आता लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला लिहायचा r थीटा. लेंथ ऑफ आर्क किती आहे 25. रेडियस लेंथ ऑफ आर्क 15 आहे हा आणि रेडियस 25 आहे इंटू थीटा. 25 ने डिवाइड केलं की थीटा 15/25 कमेल 25 ने डिवाइड केलं 5 3 जा 5 5. आता हा जो आपला थीटा आहे हा रॅडियन मध्ये लक्षात ठेवा. कशामध्ये सांगा रॅडियन. त्यांनी क्वेश्चन मध्ये काय विचारलं बघा तुम्हाला फाइंड द अँगल इन डिग्री असं विचारलं. मग आता आपल्याला आता रॅडियन टू डिग्री करायचं म्हणजे उलट करायचं. डिग्री टू रॅडियन π/180 असं पाठ करा. मी सांगितलं तुम्हाला एक लाईन पाठ करा डिग्री टू रॅडियन π/180. पण मग रॅडियन टू डिग्री
180 अपॉन पाय इक्वल्स 3/5 इंटू 180 अपॉन पाय. आता हा अँगल कशात कन्वर्ट झाला सांगा? डिग्री मध्ये कन्वर्ट झाला. ओके. 5 1 5 5 36 180. 36 3 108 इक्वल्स 108 अपॉन पाय इतके डिग्री. ओके. आता समजा आपण त्या पायची जर व्हॅल्यू, ह्याच्यात पायची व्हॅल्यू दिली आहे का एकदा ब्रॅकेटमध्ये बघा, नाही दिलेली आहे, तर सहसा पायची व्हॅल्यू 3.14. हवं तर 22/7 तुम्हाला हवी ती घ्या व्हॅल्यू, पण मोस्टली आता इथनं पुढून 3.14 ही व्हॅल्यू वापरत जावा. 3.14 ही पायची व्हॅल्यू वापरत जावा. इतके डिग्री. आणि याचं डिव्हिजन जर केलं तर ते अप्रॉक्सिमेटली याचं डिव्हिजनचा आन्सर 34.4 इतके डिग्री हे त्याचं फायनल आहे. हे मी अप्रॉक्सिमेट आन्सर काढलेलं आहे. तुम्ही एक्झॅक्ट डिव्हिजन कंटिन्यू करा, त्याच्यानंतरचं डिव्हिजन जरा रेफर करून बघा आणि काय ते आन्सर फायनल लिहून टाका. ओके. Now question number 4. A pendulum of length 14 centimeter oscillates through an angle of 18 degree. Oscillates through an angle of 18 degree. Find the length of its path. Find the length of its path. बघा, पेंड्युलम ऑसिलेशन, त्याची मोशन जी ऑसिलेटरी टू अँड फ्रो अशी असणार आहे. अँगल 18 डिग्री दिलाय आणि लेंथ ऑफ पाथ विचारले, म्हणजेच लेंथ ऑफ आर्क तुम्हाला विचारले. मग लेंथ ऑफ, आता सोल्युशन बघा. सोल्युशन लेंथ ऑफ पेंड्युलम इज इक्वल टू आर इक्वल्स 14 सेंटीमीटर. मेजर ऑफ सेंट्रल अँगल इक्वल्स 18 डिग्री, पण त्याला डिग्रीला कशात कन्वर्ट करून घ्या? लगेच रॅडियन मध्ये कन्वर्ट करून घ्या, म्हणजे π/180 ने मल्टिप्लाय करून घ्या. आन्सर येईल π/10. आणि मग लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला लिहा. लेंथ ऑफ आर्क इक्वल्स आर थिटा, आणि मग जे असेल ते तुम्हाला फायनल आन्सर मिळून जाईल. ओके. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 5. Two arcs of same length subtend angles of 60 degree and 75 degree at the centers of two circles. What is the ratio of radii of two circles? दोन सर्कल्स आहेत, त्यातल्या आर्कच्या लेंथ दोन सर्कलच्या सेम आहेत, पण त्यांनी सेंट्रल अँगल जे सबटेंड केलेले आहेत ते मात्र 60 डिग्री आणि 75 डिग्री आहेत. दोन वेगवेगळे सर्कल आहेत. लेंथ ऑफ आर्क ए बी आणि लेंथ ऑफ आर्क सी डी. समजा लेंथ ऑफ आर्क सेम आहे पण सेंट्रल अँगल्स मात्र डिफरंट आहेत, तर त्यांच्या रेडियसचा रेशो काय असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. लक्षात आलं? बघा, लेट the radii of two circles be R1 and R2, and the lengths of arcs be S1 and S2 respectively. Lengths of arc be S1 and S2 respectively. आता तुम्हाला सेंट्रल अँगल्स पण त्यांनी दिलेले आहेत. मेजर्स ऑफ सेंट्रल अँगल्स आर, बघा, the measures of central angles are theta 1 equals 60 degree, theta 1 equals 60 degree आणि theta 2 equals 75 degree. मी याला लगेच 60 इंटू π/180 याला आपण काय केलेलं रॅडियन मध्ये कन्वर्ट करून घेतलं. राहू दे असं 60 π/180. आणि theta 2 जो सेंट्रल अँगल आहे तो 75 डिग्री आहे, त्याला आपण रॅडियन मध्ये त्यालाही कन्वर्ट करून घेऊ. इक्वल्स 75 इंटू π/180. हे आता दोन्ही अँगल्स कशात झाले सांगा? हे तुमचे रॅडियन मध्ये झाले. ठीक आहे. आता लेंथ्स ऑफ आर्क्स आर सेम असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. S1 इक्वल्स S2 गिवन लेंथ्स ऑफ आर्क इक्वल आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय सांगा? तर तो आर थिटा.
इवन याचा करता पण लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय सांगा, आर थिटा. पण याकरता रेडियस आहे r1 आणि अँगल आहे θ1. याकरता रेडियस आहे r2 आणि अँगल आहे θ2. आपल्याला r1:r2 रेशो विचारलाय, म्हणजे यातला r2 इथे ट्रान्सफर करा. therefore r1/r2 equals θ2/θ1. θ1 नंतर इथे ट्रान्सफर करा. आता आपण ते रिप्लेस करूया. r1/r2 as it is, r1/r2 as it is equals θ2/θ1. आता θ2 आपल्याकडे किती आहे बघा, तर 75 π/180 अपॉन θ1 किती आहे बघा, 60 π/180. त्यातले π/180 कॅन्सल होतील आणि 15 4 चा 60, 15 5 चा 75. फायनल आन्सर r1:r2 equals 5:4. Therefore the ratio of radii of two circles is 5:4. Question number 6. The area of circle is 25 pi square centimeter. Find the length of arc subtending an angle of 144 degree at the center. Also find the area of corresponding sector. ठीक आहे, बघा तुम्हाला एरिया ऑफ सर्कल दिलेली. एरिया ऑफ सर्कल सांगा काय दिली आहे सर्कलची एरिया आपल्याला, तर एरिया ऑफ सर्कल 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. मग एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय, तर पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर इक्वल्स 25 पाय. पाय कॅन्सल केले म्हणजे आर स्क्वेअर इक्वल्स 25. देअरफॉर रेडियस इक्वल्स 5 सेंटीमीटर. रेडियस मिळाली. आता काय विचारले बघा पुढं, मेजर ऑफ सेंट्रल अँगल दिलाय तुम्हाला. मेजर ऑफ सेंट्रल अँगल. मेजर ऑफ सेंट्रल अँगल इक्वल्स थिटा इक्वल्स 144 डिग्री. तो डिग्री मध्ये दिलाय, आपण त्याला काय करणार आहोत, रेडियन मध्ये कन्वर्ट करणार आहोत. सो 144 मल्टिप्लाइड बाय π/180. ठीक आहे. आता हे दोन्ही नंबर जे आहेत हे 18च्या 36च्या टेबल मध्ये येतात. तुम्हाला जे शक्य आहे ते बघा. 18 8 चा 144, 18 10 चा 180, 2 4 चा 8, 2 5 चा 10. म्हणजे थिटा तुम्हाला काय मिळाला सांगा, थिटा इक्वल्स 4π/5. थिटा किती मिळाला आपल्याला, 4π/5. आता विचारलंय क्वेश्चन मध्ये आपल्याला फाइंड द एरिया ऑफ सेक्टर आणि माझ्या लेंथ ऑफ आर्क पण विचारलेलं आहे. लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ सेक्टर. मग लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला S इक्वल्स r थिटा. सांगा रेडियस किती आपल्याकडे 5 आणि थिटा किती मिळाला आता आपल्याला 4π/5. 5 कॅन्सल झाले. सो लेंथ ऑफ आर्क इक्वल्स 4π सेंटीमीटर. आपल्याला नंतर विचारलं एरिया ऑफ सेक्टर. काय फॉर्म्युला आहे, हाफ आर स्क्वेअर थिटा. हाफ ऍज इट इज, रेडियसचा स्क्वेअर म्हणजे 5 स्क्वेअर आणि थिटा आपल्याकडे किती आहे सांगा, तर 4π/5. यातला एक 5 आणि एक 5 कॅन्सल होईल. 2 1 जा 2, 2 2 जा 4. यातला 5 शिल्लक आहे, 5 2 जा 10 पाय. फायनल आन्सर असेल 10 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. So area of sector is 10 pi square centimeter. Okay. Next. Question number 7. OAB is a sector of circle. OAB is a sector of circle having center O and radius 12 centimeter. If measure angle AOB म्हणजे central angle equals 45 degree, find the difference between the area of sector AB, the area of sector AB and ते चुकलंय तिथं, area of triangle AOB असं पाहिजे. area of triangle. सेक्टर आणि ट्रायंगल मधला तुम्हाला डिफरन्स विचारलाय. सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला
एरिया ऑफ सेगमेंट विचारले त्यांनी. थोडक्यात काय विचारलं आपल्याला त्यांनी, तर एरिया ऑफ सेगमेंट विचारलेलं आहे. ओके. आता यामध्ये तुम्हाला 10वीत आपण अशा टाईपचे प्रश्न सोडवलेत. एरिया ऑफ सेगमेंट, सेक्टरच्या एरियातनं ट्रायंगलची एरिया सबट्रॅक्ट केली की आपल्याला सेगमेंटची एरिया मिळते. फक्त याच्यातला ट्रायंगलच्या एरियाचा जो पार्ट आहे ना, आता तो मात्र जरा थोडासा महत्वाचा आहे. ठीक आहे, बघूया आपण कसं करायचं. तो ट्रायंगलची एरिया तुम्हाला कशी काढायची आपण सांगतो. बघा, O is the center. O is the center of circle with radius 12 centimeter. O is the center of circle with radius 12 centimeter. Measure angle AOB equals theta equals 45 degree. डिग्री त्याला आपण पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करून त्याला रॅडियन मध्ये कन्वर्ट करून घेऊया. म्हणजे पाय बाय 4. 45 डिग्रीला रॅडियन मध्ये पाय बाय 4 म्हणतो. हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिसने गोष्टी येतात. डिग्री टू रॅडियन डायरेक्ट जमायला थोडी प्रॅक्टिस करायची. हा, डिग्री टू रॅडियन मल्टिप्लाय करून घेतलं पाय बाय 180 ने. आता आपण पहिल्यांदा एरिया ऑफ सेक्टर काढूया. आपण एरिया ऑफ सेक्टर असं लिहितात. हे बघा, ए फॉर एरिया, सेंटर डॅश ए बी. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला काय सांगा, हाफ आर स्क्वेअर थिटा. हाफ ऍज इट इज, रेडियस म्हणजे 12 चा स्क्वेअर आणि आपला थिटा जो आहे तो किती आहे सांगा, तो पाय बाय 4 रॅडियन्स इतका आहे. मग 4 3 जा 12, 2 6 जा 12, 6 3 जा 18 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. ही झाली सेक्टरची एरिया झाली. काय झाली, ही सेक्टरची एरिया. आता प्रश्न आहे तो ट्रायंगलच्या एरियाचा. ट्रायंगलची एरिया तुम्हाला काढायची आहे. तर 10वीत आपल्याकडे जे लोक क्लासमध्ये आपले शिकत होते त्यांना मी 10वीत असताना सुद्धा एक फॉर्म्युला सांगितला होता. ट्रायंगलच्या जर 2 साइड्स तुम्हाला माहित असतील, ट्रायंगलच्या 2 साइड समजा ए आणि बी माहित असतील आणि त्यांनी इन्क्लूड केलेला अँगल जर थिटा माहित असेल, 2 साइड्स आणि त्यांनी इन्क्लूड केलेला जर अँगल माहित असेल तर त्या ट्रायंगलची एरिया हाफ ए बी म्हणजे साइड्सचा प्रोडक्ट इंटू साइन थिटा. इंटू साइन थिटा याला एरिया काढता येते. मग मला सांगा, तुमच्या सर्कलची रेडियस दोन्हीकडे सेम असणार आहे आणि हा त्यांच्यामधला अँगल आहे तुमचा. आपण त्याला रॅडियन मध्येच खेळालो. तो थिटा कसाही असला तरी चालतो, डिग्री रॅडियन तो जो असेल. मग त्याचा वापर करून आपण एरिया ऑफ ट्रायंगल काढणार आहोत. ठीक आहे. एरिया ऑफ ट्रायंगल AOB इक्वल्स हाफ आर स्क्वेअर साइन थिटा. हाफ AB. आता इथं मला सांगा, ए म्हणजे आर ना आणि बी म्हणजे पण आरच ना. मग हाफ आर आर साइन थिटा म्हणजेच हाफ आर स्क्वेअर साइन थिटा. आणि आधीमध्ये मी तुम्हाला हा ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला कसा तयार होतो ट्रिग्नोमेट्रीच्या वगैरे हे मी तुम्हाला निश्चित दाखवेन. किंवा इव्हन आता सुद्धा आधीमध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल की काय असते हाफ AB साइन थिटा. हे मी तुम्हाला नक्की दाखवेन पुन्हा एकदा. हाफ आर स्क्वेअर म्हणजे 12 इंटू 12, साइन थिटा म्हणजे पाय बाय 4, साइन पाय बाय 4, सॉरी थिटा पाय बाय 4 आहे, साइन पाय बाय 4. 2 6 जा 12, 6 into 12 into sin 45 1 by root 2, sin 45 1 by root 2. मग ह्याला जर मी इथं पुढच्या स्टेप मध्ये ऍक्च्युअली नेक्स्ट स्टेप मध्ये रॅशनलाइज करून घेतलं √2 आणि √2 वर खाली जर मी मल्टिप्लाय करून घेतलं तर नेक्स्ट स्टेप तुमची अशी बघायला मिळेल तुम्हाला 6 into 12 into वरचे √2 आणि खाली √2 into √2 म्हणजे 2. पुन्हा 2 6 जा 12. फायनल आन्सर एरिया ऑफ ट्रायंगल AOB इक्वल्स एरिया ऑफ ट्रायंगल AOB इक्वल्स किती आलं बघा ते 6 6 जा 36 √2 36 √2 स्क्वेअर सेंटीमीटर. ही झाली तुमच्या ट्रायंगलची एरिया. ही आपल्या सेक्टरची एरिया आहे आणि ही ट्रायंगलची एरिया आहे. लक्षात आलं? सेक्टरची एरिया आणि ट्रायंगलची एरिया. तुम्हाला सेक्टर आणि ट्रायंगलच्या मधली एरिया म्हणजे सेगमेंटची एरिया विचारली आहे. ओके
ओके, आपल्याला विचारले एरिया ऑफ सेगमेंट. एरिया ऑफ सेगमेंट ए बी इक्वल्स एरिया ऑफ सेक्टर ए बी मायनस एरिया ऑफ ट्रायंगल ए ओ बी. आपण सेक्टरची एरिया मगाशी काहीतरी 18 पाय कॅल्क्युलेट केलेली बघा. 18 पाय मायनस हे ट्रायंगलची एरिया 36 रूट 2. फर्दर फॉर आपल्याला याच्यातनं 18 कॉमन काढता येतील. पाय मायनस 36 टू 18 टू 36 रूट 2 ॲज इट इज स्क्वेअर सेंटीमीटर. आणि समजा ब्रॅकेटमध्ये पायची व्हॅल्यू दिली असेल प्रॉब्लेम मध्ये, तर पायची व्हॅल्यू इथे रिप्लेस करा. रूट 2 दिली असेल व्हॅल्यू, तर रूट 2 ची व्हॅल्यू देखील रिप्लेस करून हे पुढे सिम्प्लिफाय करता येतं. पण आत्ता इतकं सफिशियंट आहे. ओके, आता याला सिमिलर नेक्स्ट क्वेश्चन आहे. याला सिमिलर नेक्स्ट क्वेश्चन आहे. फक्त थोडासा फरक असा आहे की सेंट्रल अँगल तेवढा बदललाय. बघा, OPQ is a sector of a circle having center O radius 15. इथं रेडियस 12 होती. ठीक आहे, तिथं 15 आहे. अँगल POQ 30 डिग्री. हा अँगल तुम्हाला 45 च्या ऐवजी 30 दिलेला आहे. फाइंड द एरिया एनक्लोज बाय आर्क PQ आणि कॉर्ड PQ. बघा, आर्क AB आणि कॉर्ड AB यांनी एनक्लोज केलेली एरिया. परत एकदा बघा, आर्क AB आणि कॉर्ड AB यांनी एनक्लोज केलेली एरिया. तिथं आर्क PQ आणि कॉर्ड PQ ने एनक्लोज केलेली एरिया विचारली. म्हणजे सेम प्रॉब्लेम आहे, सेम, फक्त कॅल्क्युलेशन्स थोडेसे वेगळे. हा प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचा आहे. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 9. द पेरिमीटर ऑफ सेक्टर ऑफ अ सर्कल ऑफ एरिया 25 पाय, सर्कलची एरिया 25 पाय इज 20 सेंटीमीटर. देन फाइंड द एरिया ऑफ सेक्टर असं विचारलंय. आता हा क्वेश्चन असा वाचा. पहिल्यांदा तो मधला पार्ट आहे ना, एरिया 25 पाय, वाचूच नका. द पेरिमीटर ऑफ सेक्टर ऑफ अ सर्कल इज 20 सेंटीमीटर. द पेरिमीटर ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज 20 सेंटीमीटर. आणि मग सर्कलची एरिया, ते सेक्टर ज्या सर्कलचं आहे त्याची एरिया 25 तुम्हाला दिलेली. बघा, आपण फक्त एरियाचा विचार जरा पहिल्यांदा करूया. सांगा, एरिया ऑफ सर्कल काय दिलं आपल्याला? सांगा, एरिया ऑफ सर्कल 25 पाय. मला सांगा, एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय? तर पाय आर स्क्वेअर इक्वल्स 25 पाय. पाय पाय कॅन्सल, स्क्वेअर रूट घेतलं, रेडियस काय मिळालं आपल्याला? 5 सेंटीमीटर. आता सेक्टरचं पेरिमीटर म्हणजे काय? तर पेरिमीटरचा अर्थ काय मुळात? तर सम ऑफ ऑल साइड्स. पण सेक्टरला पेरिमीटर म्हणजे काय? तर OA रेडियस प्लस OB रेडियस आणि लेंथ ऑफ आर्क AB, ज्याला S म्हणते बघा मी. म्हणजे थोडक्यात O पासून सुरू करा, रेडियस एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करा, पुन्हा लेंथ ऑफ आर्क AB त्यावरून जा तुम्ही, तेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करा आणि पुन्हा सेंटर पर्यंत जावा. ह्याला म्हणायचं पेरिमीटर ऑफ सेक्टर. मग आपल्याला पेरिमीटर ऑफ सेक्टर त्यांनी दिलेलं आहे. किती दिले वाचा बरं? पेरिमीटर ऑफ सेक्टर काहीतरी, पेरिमीटर ऑफ सेक्टर इज 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर म्हणजे हे बघा, रेडियस प्लस लेंथ ऑफ आर्क, रेडियस प्लस लेंथ ऑफ आर्क इक्वल्स काय दिलं आपल्याला? 20 दिले. सांगा, रेडियस किती आपली? 5 प्लस S, 5 आणि S मध्ये फरक काढा म्हणून मी असं काढले, इक्वल्स 20. हे 10 ट्रान्सफर केले की तुम्हाला S काय मिळालं? सांगा, S इक्वल्स 5 प्लस 5 10. 10 ट्रान्सफर केले की S. लेंथ ऑफ आर्क थोडक्यात तुम्हाला काय मिळाले? सांगा, लेंथ ऑफ आर्क आपल्याला काय मिळाली? 10 सेंटीमीटर मिळाली. आता तुम्हाला दोन पर्याय मी याच्यानंतर सांगतो. 2 पर्याय, त्यातला तुम्हाला जो सोपा वाटेल तो करा. विचारलं आपल्याला एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर तुम्ही 10वीत शिकलेला एरिया ऑफ सेक्टरचं रिलेशन आठवतंय बघा. एरिया ऑफ सेक्टर इक्वल्स L इंटू R बाय 2. त्यातला L म्हणजे त्यावेळी लेंथ ऑफ आर्क होता, त्यावेळेस L इंटू R बाय 2. एरिया ऑफ सेक्टर इक्वल्स L इंटू R बाय 2. हे ज्याला रिलेशन आठवत असेल त्यांनी याच्यावरून तुम्ही L म्हणजे आता S इथे 10 रिप्लेस केला की डायरेक्ट तुम्हाला एरिया ऑफ सेक्टर मिळेल. अदरवाइज दुसरा पर्याय काय तेही सांगतो. आता लेंथ ऑफ आर्क तुम्हाला मिळालेली 10 सेंटीमीटर, बरोबर आहे. मग लेंथ ऑफ आर्क वरनं तो सेंट्रल अँगल मिळवायचा. सांगा, लेंथ ऑफ आर्कचा फॉर्म्युला काय? सांगा, तर आर्क थिटा
एस म्हणजेच लेंथ ऑफ आर्क आपल्याला तर जस्ट मिळाली होती ना. लेंथ ऑफ आर्क किती आहे 10, रेडियस किती मिळाली होती, रेडियस 5 आणि थिटा आपल्याला माहित नाही. ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला थिटा किती मिळाला सांगा. थिटा तर 5 ने डिवाइड केलं तर 2 रेडियन इतका थिटा मिळाला. थिटा काय मिळाला तुम्हाला 2 रेडियन. मग आता एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला हाफ आर स्क्वेअर थिटा. सांगा हाफ ॲज इट इज आर स्क्वेअर म्हणजे रेडियसचा स्क्वेअर. आपल्याकडे रेडियस किती आहे सांगा 5 into 5 आणि थिटा तुमचा 2 रेडियन आहे. म्हणजे कॅन्सलेशन झाल्यानंतर सांगा एरिया ऑफ सेक्टरचा आन्सर किती आलं 5 5 25 स्क्वेअर सेंटीमीटर. यालाच दुसरा पर्याय मी तुम्हाला काय सांगितलंय तर एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला L into r/2. L म्हणजे लेंथ ऑफ आर्क, ज्याला आता आपण S म्हणतो पण 10वीत L म्हणत होतो ना आपण. लेंथ ऑफ आर्क इंटू r/2 म्हणजेच 5/2. 2 and 2, 2 5 10. फायनल आन्सर 25 स्क्वेअर सेंटीमीटर. सो एरिया ऑफ सेक्टर इज 25 स्क्वेअर सेंटीमीटर. कुठल्याही मेथडने कॅल्क्युलेट केलं तरी चालेल. त्याच्यानंतर जो 10वा क्वेश्चन आहे आपल्याकडे आहे तो सेम क्वेश्चन आहे. द पेरिमीटर ऑफ सेक्टर ऑफ सर्कल इज 6 ऑफ सर्कल ऑफ एरिया 64 पाय. एरियाचा नंबर 25 पायच्या ऐवजी 64 पाय आहे म्हणजे रेडियस 8 आहे आणि लेंथ ऑफ आर्क आपल्याकडे 56 दिलेली आहे. म्हणजे पेरिमीटरची जी लेंथ आहे टोटल लेंथ ऑफ ट्वाइस आर प्लस एस, ज्याला आपण एरिया ऑफ काय म्हणतो पेरिमीटर ऑफ काय म्हणतो सेक्टर, ते तुम्हाला काय दिलेले 56. म्हणजे मगाशी सारखाच क्वेश्चन आहे सेम आणि आपल्याला एरिया ऑफ सेक्टर विचारलेला आहे. ओके. आता एक्सरसाइज 1.2 सगळ्याच्या सगळ्या पूर्ण करून ठेवा वहीमध्ये. एक्सरसाइज 1.2 शिवाय त्याला जोडून मिसलेनियस एक्सरसाइज 1 देखील 2 दिवसात सगळ्यांनी पूर्ण करायचं. आणि जर तुम्हाला थोडेफार काही डाऊट्स असतील त्याच्यात तर मला त्याचे नंबर्स फक्त टाकायचे, मी त्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायला चालू करेन. ओके. मी एखाद दुसऱ्या दिवसात एक दिवस मध्ये आता गॅप ठेवेन. हे एवढं तुम्हाला पूर्ण करायला वेळ पाहिजे तेवढं पूर्ण करायला एखादा दिवस गॅप ठेवेन मी. आणि मॅथ्स 2 मधला देखील एखादा चॅप्टर मी सुरू करायची शक्यता आहे. सेट्स, रिलेशन फंक्शन किंवा कॉम्प्लेक्स नंबर सारखा एखादा चॅप्टर मी सुरू करेन. ओके. काय अडचण आहे का बघा. तर एक्सरसाइज हा 1.2 आणि मिसलेनियस हे 2 दिवसात तुम्ही सगळ्यांनी पूर्ण करून ठेवा.